आता पोहोचलेलो आहे। खूप गर्दी आहे, खूप म्हणजे खूप गर्दी आहे। क्रियांश टायगर कुठे आहे? इथं आहे। इकडे 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 सगळ्यांचं स्वागत आहे, स्वागत आहे। माझी क्रियांची आंघोळ झालेली आहे, पण माझं नाही आहे, माझी झोप पण नाही झाली आणि गोंधळमुळे माझी झोप कशी होत नाही बरं। मी झोपले 1:30 ला, 1:45 ला, आणि माझ्या आधी झोपून पण झोप होत कशी नाही मला तेच कळत नाही। नाही, तुमचा गोंधळ किती असतो? झोपेत का उड्या मारतो? क्रियांश उड्या मारतो की नाही घ्यायची आता। तर आमचं दोघांचं प्लॅनिंग चालू आहे। तिनं म्हणते बाहेर जायचं, देखू माझं मन नाही। थोडासा चेंज जरा काहीतरी नको काय, रोज तेच असतं। त्यामुळे ह्याच्यामुळे मला पण जावं लागतं, कारण मला रोजचं बाहेर असल्यावर कधी येऊन घरी झोपू वाटतंय, मस्त चिल मार। मी 1:30 वाजता झोपले। मला तुला माझी किंमत आहे का नाही? काय मी थंबनेल बनवून थंबनेल बनवता मला 1:30-1:45-2 वाजलं झोपायला। तरी पण मी सकाळी लवकर उठले। क्रियांशला आवरलं, माझं आवरलं, आणि आता मी खातेय चहा आणि खारी। क्रियांश खरे पप्पा जाऊ दूर, तुम्ही क्रियांशला घेऊन जाऊ नका पप्पा। खूप मस्ती करायला लागला बघा क्रियांश। ते पण काढलं हे बघा, क्रियांशच्या ट्रेनचं काढलं त्याने। बेटू फोन आला, उठ। फोन आला बघ। फोन आण बेटा। कोणाचे फोन? आजीच आहे। आणा फोन म्हणल्यावर कसं पळत जातंय, फोन म्हणल्यावर फोन आला ना पुन्हा भारी पळत। आता आहे का फोन उचलता येत नाही का तू? क्रियांश क्रियांश नीट बस ना पिलो। आमचं अचानक प्लॅन ठरलं की आम्ही बाहेर जायचं, तर आम्ही चाललोय प्राणी संग्रहालयाला। आता लगेच नट्टापट्टा करून आले मला, तर लगेच चहा लागले। नाहीतर मागच्या वेळेस एक म्हणलं तर नाही नटापटा काय केलाय? लगेच नोटीस करावं सगळ्यांना तुम्ही। ये रे पिलो, आपण कुठे जायचं? इथं ये माझ्यापाशी, इकडे ये क्रियांश। कुठे जायचं आता आपण? कुठे जायचं? गाडीत बसून जायचं। क्रियांश येतो? नाही येत गाडीवर? चला मी जाऊ मग, बाय। क्रियांश येतो? कुठे येतो? गाडीत बसून येतो? गाडी बसून येतो। मग मला पप्पी देत नाही? मला पप्पी दे। इथे मला खूप दिवसातून चाललंय। बघू आता किती वाजतील आम्हाला पोहोचायला। किती वेळ लागेल? पाऊण तास लागेल, पण आता ट्रॅफिक वरून आज संडे आहे, पण बघूया त्या साईडला ऊन तर आहे। चला आता आम्ही निघतो, आम्ही लगेच चला म्हणाला। तर फायनली आम्ही आता पोहोचलेलो आहे। खूप गर्दी आहे, खूप म्हणजे खूप गर्दी आहे। बघू काहीतरी पहिलं पोटाचं बघूया जरा। आज संडे आहे ना, त्यामुळं मॅक्झिमम आम्हाला एवढं अपेक्षित नव्हतं एवढी गर्दी असेल, पण खूप गर्दी आहे। क्यूमध्ये आम्ही थांबलो होतो, पण इथं ऑनलाईन तिकीटची पण सोय आहे, त्यामुळे त्या क्यूमधून बाहेर आलेली। तिकीट काढून झालेलं आहे आणि ऑनलाईन तिकीट काढलं, बरं झालं। एवढी मोठी क्यू होती ना, खूप मोठी क्यू झालं सर। मस्त ऑनलाईन तिकीटचे मस्त केलेलं आहे ते, लगेच ते लाईनीत उभा राहायचं नाही, काय नाही। चल आधी खाऊन घेऊ ना काहीतरी, त्याचं काय टाइम ड्युरेशन आहे का? नाही ना, खाऊन घेऊ। तिथं आतमध्ये काय भेटत नाही की? खाऊन घेऊ, पिल्लूला पण स्कॅन करून घ्या दोघांना। काय टाइम दिलाय तिथं टाइम? बुकिंग डेट, तिकीट जनरेट, 5 वाजे असतं, 5 PM पर्यंत। चला
ऑर्डर आली आहे आमची. पुलाव सांगितलं. पुलाव आणि जायचं आधीच चालू आहे खायचं, कारण घरातून काही खाल्लं नाही या. दादा तुम्हाला आवाज येत नसेल, खूप भरपूर क्राऊड आहे, भरपूर म्हणजे भरपूर. मला वाटलं नव्हतं एवढी गर्दी असेल. एवढी गर्दी असेल मलाही वाटलं नव्हतं, पण असेल एवढं माहित होतं, पण एवढी नसेल. आतमध्ये तर किती गर्दी असेल. शांतच बसलंय, शांतच बसलंय. तो झोपला होता गाडीवर, आत्ता उठलाय आणि आता बघतोय सगळं. सगळे चालले आतमध्ये. लहान मुलांचं पण आतमध्ये छोटी ट्रेन आहे. मला बघू आता, आम्ही त्यावेळेस आलो होतो आमच्या लग्नाच्या अगोदर. त्यानंतर आता बघू आत गेल्यानंतर सगळं काय आम्ही मस्त डोसा वगैरे मागवलाय, पुलाव मागवलाय का नाही. आता सगळं झालेलं आहे. 2-3 वेळा सगळे तिकीट वगैरे सगळं काढून झालेलं आहे. त्यांचं पण ब्लॉगिंग चाललं आहे, शूट करायला लागलं त्यांच्या चॅनलसाठी. क्रियांश चालतंय. खाल्लं नाही त्याने जास्त. थोडं काय बघायला चाललंय. पॅन्डा. तर त्याला सांगितलंय मी पॅन्डा असणार आहे, त्यामुळे तो जरा खुश झालाय. पॅन्डा आहे. कुठे मंकी कुठे तिथे कौ खाते चावून चावून खाते. खुश झालाय क्रियांश. खुश झाला खूप. मंकी आता फक्त मंकीच बघितलं, अजून सगळं बघायचंय. बेटू खाली, हे मगरच आहे. क्रियांशला आता पप्पा घेतलेत त्याचे. मी तर दमले बाबा. एवढं लवकर दमले. बस आपण ऊन एवढा आहे ना की जास्त परी वाटेल आता. म्हणून ना तुला घराच्या बाहेर केलं. इथं आलोय आम्ही. मोर वगैरे आहेत म्हणे इथं. व्ह्यू तर छान आहे एकदम. इथे सगळे आलेत प्राणी संग्रहालयातले मोर बघायला. आणि माझ्या मुलाला कुठे जेसीबी कुठे तिथं आहे ना, तिकडे जेसीबी. जेसीबी बघतोय तो. बाळा आपण इथं आलोय प्राणी संग्रहालयावर. तिकडे जेसीबी कड काय, जेसीबी कड काय. अरे चिप्स आणलेले, हे सगळे चिप्स त्यांनी या पिशवीमध्ये भरून दिलेले. प्लॅस्टिक अलाउड नव्हतं. प्लॅस्टिक अलाउड नाही आहे. आपण जे काही आणतो ते कट करून आपली बॅग मध्ये दे जाते आणि त्याचे पैसे द्यायचे त्यांना या बॅगचे. असं परत आल्यावर प्लास्टिकची बॉटल पण अलाउड नाही, पाण्याची बॉटल पण अलाउड नाही. याच्यासाठी पण पैसे घ्यायचे है ना. डिपॉझिट परत ते रिटर्न देतात. पावती आहे काय तर. बॉटल इकडे तिकडे न टाकता आपण रिटर्न घेऊन ते बॉटल द्यायचं, तिकडे द्यायचं, मग 10 रुपये आपल्याला रिटर्न देतात. तू खा तुझ्या हाताने खा. आता कुठं कुठं जायचं. दुसरी टायगर कुठे इथं आहे. खूप मोठं आहे, खूप मोठं आहे आणि लय एजेड आहे. वय जास्त झालेलं वाघ आहे ते. पांढरी वाघ तर नाही दिसले, व्हाईट टायगर नाही दिसला. आता चालला गेला गोव्यात. चला आता हे आलो परत. कोण आहे. अरे बघा टायगर. हॅलो हॅलो. बापरे खाली कशाला आलाय तू. ते काय समोर आहेत पप्पा, समोर आहेत. तर दीदीला व्हिडिओ देतात ते. आताच व्हाईट टायगर बघितला मी आणि क्रियांशचे पप्पा पाठीमागं दिसतंय का तुम्हाला. व्हिडिओ शेअर करायला लागला त्या मुलींना.
बाहेर आल्यावर खूप म्हणजे काय म्हणतात हां, खूप सगळ्यांना मदत करणारा, कोणी नाही विचारलं तरी त्याला सांगायचं. इथे तिकीटचं QR आहे हां, इथे QR करून जा हां. सगळं सर्विस वगैरे अवेलेबल आहे. चालला इथं व्हिडिओ शेअर करायचं चाललं. काय बघितलं रे आत्ता तू? टायगर बघितला तू? इकडे 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 किती वाजलं हे बर का? तिथे QR पण आहे, ऑनलाईन पण काढू शकता तिकीट. लाईन ते बघून ते घाबरले ना. आपण कशाला, आपल्याला काय करायचंय. त्यामध्ये म्हातारी लोक पण होते उगी लाईन, तेवढं गरमीत कशाला. मग त्यांना दाखवलं, लगेच घेतले. फायदा करायचं हे चुकीचं. असं हे फक्त मुलींच्या ह्याच्यामध्येच असतं. असं कोणाला मी काय सांगू तसं नसतं. आमचं मुलांचं सगळं सरळ असतं. मन मुली असो मुलगा असो, मी सगळ्याला सांगितलं. काय नाही, मुलाला सांगितलं नाही. हा सांगितलं, ते पोराला पण सांगितलं होतं. पण तू कुठं आहे? फक्त त्या ज्याला मुलीला सांगेल त्यालाच तू कॅच करा. कशाला आता आता क्रियांश इकडे ये ना. आता कुठे जायचं? खेळायला लागला तू, खेळायला लागला चांगलं. तिथं समोर आहे. पावणे 4 झालेत आणि आता आम्ही विजिट केलंय, कारण परत पोचायला आम्हाला उशीर होईल. त्यामुळे आम्ही लवकरच निघालो. तर पाऊस वगैरे लागला तर काय नाही. तो खूप थकला, खूप पळापळी केला नाही का. तो खूप थकला. तो फर्स्ट टाइम थकला एवढा. आणि तो जे सकाळ उठलेला तो त्याचं चालू होतं. तिकडेच घेऊन गेलो आम्ही. तर सकाळची झोप असते, ती झोप नाही झाली काय नाही. आता गाडीवरच झोपला होता. परत आता उठला. आणि त्याला आता वडापाव खायची पण गरज नाही. चला 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 चल लवकर घर. आज तसं पोचलोय सकाळी 11 सव्वा 11 वाजता निघालेलं. तर जे आत्ता पोचलोय आम्ही. तर अजून घरी पण प्रियांश तर वर चढत होत नाही अजून पाहिजे. चल चल पिलो वर, मी चाललो. चल चलो चल की चल चल ना बाळा. 8:15 झालेत. आत्ता स्वयंपाक बनवला. प्रियांश अजून पण झोपलेला आहे. थकला होता दिवसभर, त्यामुळे झोपला. मी म्हटलं 2 तास झोपू दे त्याला. आता बघू यांना जेवायला बोलवते. येतात ते काय आत्ता जेवण करून घेतात ते का. होय जेवायला प्रियांश किती वेळ लागते? अजून 15 मिनटं लागतात. ते म्हणते त्यांचं एडिटिंग चालू आहे. तर मग मी बघू आता. पाणी येईल, माझी पाण्याची कामं करून घेते, भांडी घासून घेते आधी. आणि आता आम्हाला जेवायला 8:30 वाजले ते. तर जसं आम्ही पोहोचलो तसं धो पाऊस सुरू झाला. धो हे शब्द आमचं ते पालीनं शिकवले मला नाही माहिती. पाऊस पडतो. धो म्हणे. ठीक आहे. धो का धो काय माहिती नाही. धनुष्याचा. हा पण ते काय तर पडतो, पाऊस पडता. आमचं भाषेत वेगळं असतं. काय जोरात पाऊस मारला रेला काय म्हणतो आम्ही. एवढं पाऊस मारत नसतो, पाऊस पडत असतो. आमचं तसं आहे. मारत नसतो, तसंच असतं. आमचं तसंच असतं. तर बस जाऊ दे. तुला तुला काय तुला आता बोललं असतं माहिती भरपूर शब्द बोलायचं. ते काय म्हणते
तूच आविष्कार केलीस मराठी भाषेचे शुद्ध. हा मी आविष्कार नाही केले पण मला माहिती आहे. बरं क्रियान झोपलाय का? झोपला असेल सांगायची गरज नाही तुम्हाला. तो एवढा थकला, एवढा पळापळी केला तिकडे. झोपेत सुद्धा पण टायगर म्हणतोय तो. तेवढं त्याने एवढं खुश पण तेवढं झाला आणि तेवढं तो खुशीनं एवढं फिरला की काय त्याला भानच नाही राहिलं. तर एवढं त्याला आता झोप उठलाय का नाही माहित नाही, तर थोडं चुळबुळ करतो, परत झोपेल तो. तर मग आता जेवायला बसलोय आम्ही. काय जेवायला नसल्यामुळं आम्ही पटकन घरी आंबे होते आणलेले, तर आम्ही म्हणलं काय जास्त काय करू नको, आंब्याचाच रस करून टाक आणि चपाती आंब्याचा रस आणि वर फरसाण वगैरे काहीतरी खाऊया. जेवण तर आमचं करून घेतो. तर आम्ही इथेच थांबूया आपल्या व्लॉगमध्ये. आजचं एवढंच. मग भेटूयात नेक्स्ट ब्लॉगला लवकरच, म्हणजे लवकरच नाही, रोजच भेटू आपण. ठीक आहे, तोपर्यंत बाय बाय, टेक केअर, गुड नाईट. इथपर्यंत बघितल्यामुळे मनापासून धन्यवाद मित्रांनो. आणि अजून पण सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. आता हिजा तर आहे का? हिजा तरी आहे का? हिच्या तरी आहे का? शेअर करा.